बघा, ज्याची भीती होती अखेर तेच घडलं. पण फिकीर कोणाला, परवा कोणाला? मित्र नमस्कार. अलीकडे राजकारण हे केवळ खुर्ची केंद्रित झालेलं आहे, खुर्चीच्या अवतीभोवती फिरणार आहे. आणि बघा, हे काही आता वेगळं सांगायची आवश्यकता उरलेली नाही. अहो, जे काही करायचं आहे ते फक्त सत्ता आणि त्या आडून मिळणारा फायदा, नैतिक अनैतिक, एवढाच काय तो फक्त अर्थ उरलेला आहे या राजकारणाचा सध्या. असामान्य माणसाचं हित, महाराष्ट्राचा विकास, या सगळ्या आता केवळ आणि केवळ गप्पा मारायच्या गोष्टी उरलेल्या आहेत. आश्वासनं द्यायची, जाहीर सभामधून अगदी खूप असं लोकप्रिय होईल अशा पद्धतीची विधानं करायची, घोषणा करायच्या, आणि त्याचबरोबर त्या हवेत विरून जातात तिथल्या तिथं. स्वार्थापलीकडं कशाशीही काहीही देणं घेणं उरलं नाही. अहो बघा ना, लोकसभा निवडणुकीत महायुतीला लोकांनी नाकारलं. विधानसभेत सुद्धा तेच होईल या भीतीनं महायुती सरकारचा म्हणजे तुमच्या आमच्या कष्टाचा पैसा खेरापत वाटावी ना खेरापत तसा वाटायला सुरुवात केली. फुकटच्या योजनांची खैरात केली. आता बघा, महाराष्ट्राला हे झेपणार नाही असं विरोधक म्हणत होते, पण अर्थतज्ञ सुद्धा यातील धोके सांगत होते. पण ऐकते कोण? आधीच कर्जबाजारी असलेल्या राज्याला अशा योजना राबवता येणार नाही, त्यातून महाराष्ट्राचा विकास थांबेल याची सूचना नव्हे, धोक्याची घंटा ते वाजवत राहिले. पण यांना हवी होती फक्त आणि फक्त सत्ता. महाराष्ट्राच्या भल्याचं कोणाला काय पडलंय हो? निवडणुकीवर डोळा ठेवून आणलेल्या लाडक्या बहिणीची योजना राज्याला नको त्या वळणावर घेऊन गेलेली आहे. आता हे स्पष्ट देखील झालेलं आहे. महायुतीची बदनामी होईल, त्यामुळे ही योजना आता बंदही करता येईना आणि वाढलेलं आर्थिक ओझं आता पेलताही येईना अशी परिस्थिती झाली आहे. आता बघा, ते पडताळणी वगैरे करून लाखो लाडक्या बहिणींना अपात्र देखील ठरवलं जात आहे. तिकडं अपात्र ठरत असलेल्या लाडक्या बहिणीही आम्ही दिलेली मतं आता आम्हाला परत द्या असं देखील म्हणत आहेत. आणि बघा, या सगळ्याच गोंधळामध्ये महाराष्ट्राचा विकास कसा ठप्प होऊ लागला आहे. बघा, निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांची प्रतिपूर्ती करण्याच्या प्रयत्नामध्ये राज्याच्या तिजोरीवर वाढत्या तणावामुळे राज्यातील जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांसाठी अद्यापही पुरेसा निधी राज्य सरकार उपलब्ध करून देऊ शकलेलं नाही. राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या केवळ 60% निधी आतापर्यंत प्राप्त झालेला आहे. वास्तविक जिल्हा नियोजनासाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीपैकी 100% निधी डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध होणं अपेक्षित असतं. यंदा मात्र केवळ 60% एवढाच निधी अद्यापपर्यंत तरी उपलब्ध करण्यात आल्यामुळं अनेक कामं रखडलेली आहेत. पर्यायानं विकास हा ठप्प झाला आहे. यंदाच्या 2024-25 अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी एकूण 18,165 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला होता. यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यानं सर्वाधिक 1,256 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देखील घेतलेली आहे. या जिल्ह्याच्या वार्षिक नियोजनाच्या कार्यक्रमामध्ये 1,256 कोटी रुपयांची विविध विकास कामे मार्गी लावलेली आहेत. या उलट नंदुरबार जिल्ह्यानं केवळ 192 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी घेतली आहे. जिल्हा नियोजन समिती मार्फत वितरित करण्यात येणाऱ्या या निधीमधून जिल्ह्यातील विविध प्रकारची विकास कामं केली जातात. संबंधित जिल्ह्यातील आमदार हे पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने आपल्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक कामं नेऊन हा निधी वापरत असतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीणसह अन्य व्यक्तिगत लाभाच्या योजना जाहीर केल्या होत्या. त्याचा महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये चांगला फायदा झाला हे निश्चित. मात्र या योजनामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण आला. पर्यायाने अन्य योजनांच्या निधीला कात्री लावावी लागली. त्याचाच परिणाम म्हणून आर्थिक अडचणीमुळे कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयाची बिले थकलेली आहेत. राज्य सरकार ती देऊ शकत नाही.
म्हणूनच ती देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. दुसरीकडं राज्यातल्या जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेच्या केवळ 60% निधी विकास कामासाठी मिळाला आहे. म्हणजे काय झालं बघा, अर्थसंकल्पात महसुली खर्च 5,19,514 कोटी रुपयांचा होता. अर्थसंकल्पाच्या आकारमानानुसार राज्यातील सगळ्या म्हणजे 36 जिल्ह्यांसाठी 18,165 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजनसाठी जाहीर करण्यात आलेला होता. अर्थसंकल्पाचे आकारमान विचारात जर घेतले तर ही रक्कम तुटपुंजी तर होती, मात्र त्यापैकी केवळ आणि केवळ 60% निधी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या नियोजनासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. 40%ची वाट पाहतायत. राज्य सरकारने जिल्हा वार्षिक योजनेमध्ये कोणतीही कपात केलेली नसली तरी पूर्ण निधीही जाहीर केलेला नाही. पूर्ण निधी वितरित न होण्यामागील कारण म्हणजे विविध योजनांमुळे शासकीय तिजोरीवर निर्माण झालेला ताण हेच असल्याचं सांगितलं जात आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत उर्वरित निधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं तरी जात आहे, पण या म्हणण्याला तितकासा अर्थ नसतो. अहो, सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता सुद्धा रखडला आहे. हो, जुलै 2024 पासून महागाई भत्ता वाढलेला आहे. फेब्रुवारी 25चा शेवट आला. आता जानेवारी पासून या भत्त्यात आणखी वाढ होईल. तरीही मागच्या जुलैची वाढ सरकार अजूनही देऊ शकलेलं नाही. फुकटच्या योजना आणून सत्ता मिळवली, पण महाराष्ट्रावर संक्रांत आली ना. यांच्या खुर्चीसाठी महाराष्ट्राचा विकास ठप्प होणार असेल तर ही सत्ता सामान्यांच्या काय कामाची? बघा, ज्याची भीती होती अखेर तेच घडलं. पण फिकीर कुणाला, परवा कुणाला? आता मार्च मध्ये अर्थसंकल्प सादर होईल आणि यात पुन्हा सामान्यांच्या माथी कराचा वाढता बोजा लादला जाईल. सरकारी तिजोरी जड होण्यासाठी सामान्य माणूस आणखी भरडला जाईल. पण काय करणार? म्हणतात ना, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.